नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जसे की या योजनेत कोण कोण पात्र आहेत, म्हणजेच कोण कोण या योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर घेऊ शकतील, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत आणि या योजनेचा लाभ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ सुरू करू. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात 3 LPG गॅस सिलेंडर मोफत म्हणजेच फ्री मध्ये दिले जाणार आहेत. तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे. या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे LPG गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे 14.2 किलोच्या कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ही योजना लागू राहणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण म्हणजेच वाटप तेल मार्केटिंग कंपन्यांकडून म्हणजेच IOCL म्हणजेच इंडियन गॅस, BPCL म्हणजेच भारत गॅस आणि HPCL म्हणजेच HP गॅस या कंपन्यांकडून केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दिले जाणारे 300 रुपये सबसिडी व राज्य सरकारकडून 530 रुपये प्रति गॅस सिलेंडर असे मिळून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. म्हणजेच या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रति गॅस सिलेंडर 830 रुपये सरकारकडून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेतील ग्राहकांना एका महिन्यात फक्त एकच गॅस सिलेंडर मिळणार आहेत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच 1 जुलै 2024 नंतर विभाग केलेल्या शिधापत्रिका धारक या योजनेस पात्र ठरणार नाहीत. या योजनेसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गॅस कनेक्शनची E-KYC असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर का E-KYC नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याबरोबरच तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत देखील लिंक असणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.